मुख्यमंत्र्यांची सभा झाली, मात्र मतदारांनी ठेवत एक हाती सत्ता दिली. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मुलगुंडे दादांना प्रचंड मतदान निवडून गेलं. काय सांगा? पुरणेश्वरपूरच्या जनतेचे लाख लाख आभार मानेन मी. त्यांनी विकासाच्या मुद्द्याला, त्यांनी पुरोगामित्वाला, त्यांनी या पुरणेश्वरपूरच्या जो मागे राहिलेला मागच्या 9 वर्षाचा अधोगतीचा इतिहास आहे त्या सर्वांच्याकडे बघून त्याची परफॉर्मन्स काही विधानसभेला फारसा समाधानकारक नव्हता. आज या शहरावर आणि आष्टा नगरपालिका जी या माझ्या मतदारसंघाची दुसरी नगरपालिका आहे, त्या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने विशाल शिंदे आणि तिथले 24पैकी 23 उमेदवार हे आष्टा जनतेने निवडून गेलेले आहेत. तिथे बाणामती किंवा लिंबू चा प्रयत्न हा आष्टाच्या सुजाण, सुशिक्षित आणि प्रगतिशील असणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि सामान्य नागरिकांनी घडून काढला. याबद्दल आष्ट्याचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे. आज आष्टा शहराच्या विकासाची देखील आम्ही सगळ्यांनी जी कमिटमेंट केली त्याच गतीने त्या शहराचा देखील आम्ही विकास करतो. निवडणुकीच्या काळात आपण म्हटलं होतं की जर का सत्ता आली तर शास्तीकरण बंद करणार. पहिला ट्रेनचा विषय आमच्या कमिटमेंट आम्ही पाळतो. राज्यातल्या निकालाचा काही आढावा थोडक्यात सगळीकडे पाहिलं तर युतीची सत्ता आलेली आहे राज्यामध्ये. स्वाभाविक आहे, पण आम्ही अजून निकाल पाहिलेला नाही. पण आम्ही असं ऐकलं युतीच्या मधल्या घटकांचा बऱ्यापैकी चांगला विधानसभा विधानसभा मतदारसंघ जो आहे हा विकासासाठी सुजाण नागरिकांचा प्रचंड इतिहासाची परंपरा असणारा हा मतदारसंघ तालुका आहे. इथं चांगलं काय आणि वाईट काय हे ओळखणाऱ्यांचा अनेक आज 40 वर्षापासून मला लाभलेला आहे आणि त्यांच्या आशीर्वादानेच मी इथं बरोबर पोहोचलो आहे. त्यामुळं या शहराला किंवा आष्टा शहराला जो सुजाण नागरिक आहे त्यांनी अतिशय उत्तम आम्हाला प्रतिसाद दिला. त्यांच्या आभार. शेवटच्या भाषणातले अनेक डायलॉग तुमचे प्रसिद्ध झाले. आता विजयानंतर काय सुचतंय? करेक्ट का डायरेक्ट काही या विधानसभेत नगरपालिकेच्या दोन्ही निवडणुका आम्ही लक्ष देऊन लढवतो. लक्ष देऊन मतदारांना विश्वासात घेतलं. यश मिळवण्याचा आमचा विश्वास आहे. प्रचंड आर्थिक जेव्हा आमची साथ सोडली तेव्हा त्यांचा तपास सुरू झाला. प्रचंड आर्थिक प्रयत्न अनेकांनी केले, पण मला वाटतं की माझ्या मतदारांनी मला पुन्हा एकदा चांगला सक्षम असा प्रतिसाद दिला. नगरपालिका ताब्यात घेतलेली आता महानगरपालिका सांगलीची खाऊ घातलेली आहे, त्याकडे कसं बघतात? मी चांगल्या दृष्टीने बघतो. महानगरपालिका सांगली शहर आणि महानगरपालिका आणखी बऱ्याच सुधारणा करायच्या, पण आम्ही आमच्या आघाडीच्या चर्चा चालू आहेत. त्या चर्चा झाल्यानंतर मी तेव्हा विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम का डायरेक्ट कार्यक्रम? ज्यांनी साथ सोडली त्यांच्या टप्प्यात हा रील पण व्हायरल झाली होती. जिनी साथ सोडली त्यांच्या टप्प्यात कार्यक्रम करून ही रील व्हायरल झाली होती. मी काय त्याच्यावर भाष्य करत नाही. मला सर्वांच्याबद्दल सहानुभूती आहे. पराभूत चिमणडांगे आमच्याबरोबर काम करत होते, त्यांनी इकडे गेले नसते तर चित्र वेगळं करत असतं. त्यावर आजपर्यंत भाष्य केलेलं नाही, करण्याची आवश्यकता नाही. पण आनंदराव मुलगुंडेसारखा एक चांगला सक्षम माणूस या शहराने निवडून दिला. या शहराची दम बडा